की स्वाईन फ्लू सध्या वाढत चालला आहे आणि सीझनल हा प्रत्येक वेळी ट्रेंड बदलते स्वाईन फ्लूची. तर प्रत्येकाने ह्या वर्षाच्या एप्रिलमध्ये घेतलं पाहिजे. पण स्ट्रेन आत्ताही आहे तर आत्ताही घेऊ शकता. स्वाईन फ्लू इज अ डेडली थिंग, त्रासदायक आहे. आय थिंक एव्हरीबडीज मेडिक्लेम आहे, पण अननेसरली त्या मार्गे न जाण्यापेक्षा इट इज ऑलवेज बेटर टू गेट वॅक्सिनेटेड. फाईन. हे सगळं तुमच्यासाठी घरी थर्मोमीटर हवं आहे आणि पल्स ऑक्सिमीटर. एव्हरीबडी नोज इन कोविड, नथिंग न्यू फॉर. फक्त एक छोटीशी गोष्ट आहे, 6 मिनिट वॉक टेस्ट. आपल्या पेरेंट्सला एस्पेशली 6 मिनिट चालवा आणि पल्स ऑक्सिमीटर घेऊन त्यांचं सॅच्युरेशन 90हून कमी होत नाही ना, तेवढं फक्त कन्फर्म करून घ्या. यू कॅन इझिली पिकअप फ्यू प्रॉब्लेम्स बिफोर दे हॅपन. ह्या छोट्या छोट्या गोष्टी. विच आर द 6 मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स? चलो, who the last answer is difficult, that person will get a prize. Chalo, which are the 6 most important organs? Come on. First is brain. Heart सबसे जरूरी कि brain सबसे जरूरी? Excellent, very good. Heart, brain. Third is liver, hepatobiliary system, gut. Yes. Fourth, kidney. Excellent. Fifth is lungs. Sixth, skin is not that important. Yes. चल, इट्स लिव्हर मध्ये सगळं गट आला. सगळं आईज नॉट दॅट व्हायटल. इट्स अ ब्लड इज ट्रीटेड ॲज अन ऑर्गन. ओके, सो ब्लड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ब्लडमध्ये आपल्या 3 सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल आणि प्लेटलेट्स. सध्या डेंग्यूच्या सीझनमुळे प्लेटलेट्स कमी होत आहेत, तर 10-15 हजार प्लेटलेटपर्यंत घाबरायचं काही कारण नाही आहे. जर 10-15 हजार कमी झाल्या तर मग प्लेटलेट ट्रान्सफ्युजन लागतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर अननेसरली 30,000ला प्लेटलेट ट्रान्सफ्युजन द्या असं नाही आहे, कारण की तुमच्या सगळ्यांचे ना, तुम्ही या मेडिकल फील्डमध्ये काम करता, यू आर ऑल कलिग्स. त्याच्यामुळे कोणी नातेवाईक तुम्हाला फोन करतं तर घाबरून जाऊ नका. ॲडमिट 40,000 कमी झाले तरच शक्यतो ॲडमिट करा. कोणतं सध्या भयानक साथ चालू आहे. आता ब्रेन संदर्भी काय काय आजार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर स्ट्रोक आहे, मेन लकवा आहे. आय वॉज ट्रॉमॅटाइज ऑन राईट साईड ऑफ माय ब्रेन. आय एम राईट डॉमिनेंट, मी राईटी आहे. तर राईट ब्रेन टेक्स केअर ऑफ लेफ्ट साईड आणि लेफ्ट ब्रेन टेक्स केअर ऑफ राईट साईड. इथे क्रॉस कनेक्शन होऊन जातं. आय वॉज ट्रॉमॅटाइज ऑन माय राईट साईड, त्याच्यामुळे माझी लेफ्ट साईड वीक झाली होती. दॅट इज गुड थिंग टू हॅपन. माझं बोलणं वाचा माझी चांगली राहिली. इट वॉज ओनली बिकॉज माय राईट साईड वॉज ट्रॉमॅटाइज्ड. तसंच आपल्याला जर पॅरालिसिस झालं आपल्या कोणत्या जवळच्या नातेवाईकाला, तर त्याची जर लेफ्ट साईड पॅरालाइज्ड आहे तर दॅट इज द वर्स्ट थिंग टू हॅपन. लेफ्ट ब्रेन डॅमेज झाला आहे म्हणजे राईट साईड गेली. आपण मोस्ट ऑफ द पीपल आर राईटी, फक्त 2% आर लेफ्टी. तर जर लेफ्ट ब्रेन डॅमेज झाला तर राईट साईड पॅरालाइज होऊन जाते. इट इज मोर वर्स, बोलताच येत नाही. ब्रोकाज एरिया जो डॉमिनंट साईडला असतो तो डॅमेज होतो. त्याच्यामुळे आय वॉज लकी टू गेट ट्रॉमॅटाइज ऑन माय राईट ब्रेन. तर इन्व्हेस्टिगेशनचे CT स्कॅन आहे आणि MRI. इज MRI बेटर ऑर CT बेटर? नो, प्रत्येक त्या इन्व्हेस्टिगेशनचं त्याचं हे आहे. काही कॅल्सिफिकेशन CT स्कॅनवरती जास्त पिकअप होतात. आमच्याकडे एक सरदार पेशंट आलेलं आणि त्याच्या मुलाला फिट येत होती. आम्ही त्याला सांगितलं CT स्कॅन करू. नाही, महंगा कोणसा आहे? म्हटलं MRI करू. मग त्याचा MRI केला, ते काही लक्षात येते, फिट चालूच राहिली. मग CT स्कॅन केला, CT स्कॅनमध्ये कॅल्सिफिकेशन सापडले. सो एव्हरी इन्व्हेस्टिगेशन हॅज इज ओन वे ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग इट. त्या प्रोटोकॉलने जायचं. रिसेंटली एक मजेदार किस्सा आहे, तो मी तुमच्याशी शेअर करेल. असाच एक सरदार रात्री 12 वाजता आमच्या हॉस्पिटलमध्ये आला. आय वॉज इट इज स्टोरी सम 15 years बॅक. आय जस्ट एंटर्ड इन नाशिक. त्या दिवशी माझ्यावरती हा किस्सा झाला. दॅट चेंज माय लाईफ. आय लाईक टू शेअर.
तो सरदार आला, त्याच्या आजोबांना, त्याच्या वडिलांना घेऊन आला. हा सरदार 50 असा पांढरे शर्ट, पांढरे शूज, असं आंघोळ केला, असा फ्रेश, रात्री 12 वाजता त्याच्या वडिलांना घेऊन आला. वडील 75-76. जुलाब हो रहा है इसको. मतलब कब से हो रहा है? सुबह से हो रहा है, अभी बुखार भी है. ठीक आहे, मी पाहिलं, एक्झामिन केलं पेशंटला, मग ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट लिहून दिली. ट्रीटमेंट लिहिते, नहीं एडमिट कर लो उनको. बोला कि सुबह से जुलाब हो रहा है तो हो जाएगा. नहीं एडमिट कर लो. मग माझ्या ऑन ड्युटी डॉक्टरांनी सांगितलं त्यांना ॲडमिट करून घ्या. ठीक आहे, नाही आयसीयूमध्ये ॲडमिट कर लो. म्हटलं त्याचे व्हायटल सायन्स चांगले आहेत, आता ब्लड प्रेशर चांगला आहे, नॉर्मल आहे, बाकी सगळं चांगलं आहे, सॅच्युरेशन चांगलं आहे, तर ठीक आहे. म्हटलं तो ऐकण्याच्या मूडमध्येच नाही, तो आयसीयूमध्ये ॲडमिट करून टाकला. CT स्कॅन कर लो पेट का. बापरे, म्हटलं रात्री 12 वाजता गेटिंग अ स्कॅन डन वॉज व्हेरी डिफिकल्ट 2005 मध्ये. पण तो गळ्यावर बसला, तो 1 वाजेपर्यंत हलं ना, मलाही घरी जाता येईना, मला सेटल केल्याशिवाय मी कसा घरी जाऊ. तो म्हटला की CT स्कॅन करून टाका. आता ते रेडिओलॉजिस्ट 2005 इतके रेडिली अवेलेबल नव्हते आणि रिपोर्ट तर अवघडच, पण तो तिथं हले ना, मैं पैसा देने के लिए तयार हूँ. म्हटलं ठीक आहे. मग मी आमच्या रेडिओलॉजिस्टला फोन केला, म्हटलं सर CT स्कॅन करना है. क्या पेशेंट है? बोला सर उसको जुलाब हो रहा है. मेरा दिमाग खराब हो गया. सर वो जा नहीं रहा है पेशेंट, इसके लिए आप आ जाइए. तर मला तो वैतागून तो रेडिओलॉजिस्ट आला. ते 4 वाजेपर्यंत स्कॅन झाला आणि त्याने मला धडाड फोन केला, कैलाश ॲटम बॉम्ब आहे. मला काय? त्याच्या रक्तवाहिनी फुटण्याच्या मार्गावर आहेत. एओर्टा नावाची मोठी रक्तवाहिनी फुटण्याच्या नावावरती आहे. इट्स ऑन द वर्ज टू रप्चर. ही इज डेंजर. तो आलेला जुलाबामुळे, पण त्याला काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. त्याचा ह्या प्रॉब्लेमशी काही संबंध नाही आहे. बेटर शिफ्ट टू हायर सेंटर. खाडकन आमचे बापरे, 4 वाजेपर्यंत मी थांबलेलो, त्याला योग्य हॉस्पिटलला ट्रान्सफर करून टाकलं. ओके, सो लिसन पेशन्स. अननेसरली आतापर्यंत तुम्हाला जोकच वाटला ना, नो, इट्स व्हेरी सिरियस. आणि लिसन टू पेशंट पेशंटली. तो काहीतरी हिंट देतो आहे, ती पिकअप करा. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी लाईफ टीचेस यू लेसन्स. ऐकून घ्या, जोक अपार्ट ठीक आहे. शेवटी त्या सरदारने तर माझ्या गळ्यावर बसून तो स्कॅन करून घेतला, पण बरं झालं. ते मी तेव्हा लाईटली घेतलं होतं त्याला. ॲक्च्युली तो त्या आजाराकरता आलेला नव्हता, पण इट वॉज अ टफ टाईम. ओके, नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन. आता युजली इको आणि ट्रेडमिल टेस्ट हे सगळ्यांनी पेरेंट्सनी करून घ्या. ॲक्च्युली तुम्ही करा, तुम्ही सगळ्यांच्या वरती प्रेशर्स आहेत. एव्हरीबडी इज, आता हार्ट अटॅक, यंग हार्ट अटॅक कोणाला येतो, म्हणजे मध्यंतरी एकदम हेल्दी सायकलिस्ट ही कोलॅप्स्ड आणि डाईड. भरपूर लोक मॅरेथॉन करता करता जातात. तर का जातात हा प्रश्न एनीवन कॅन आन्सर. जर नॉन स्मोकर, नॉन अल्कोहोलिक आहे व्यक्ती, काही व्यसन नाही, तरी हार्ट अटॅक आला ॲट द एज ऑफ 30, 35, 40, का येतो? कोणाला नाही मला सांगा, कोणाला नाही मला सांगा. सगळ्यात तुम्ही लोक वेळेवर जेवण करता का? नाही. कोणाला स्ट्रेस नाही आहे. इथे ऑलमोस्ट 80% लोकांची फॅटी लिव्हर आहे. इफ करेक्ट मी इफ आय एम रॉंग. मग का हार्ट अटॅक आला? हेल्दी लाईफस्टाईल. तो स्पोर्ट्समॅन ॲथलीट आहे, सायकलिंग करतो रोज 1 तास काही ना काही, तरी अटॅक आला. दॅट इज कॉल्ड एज थ्रोम्बोफिलिया. थ्रोम्बोफिलिया म्हणजे थ्रोम्बो म्हणजे ब्लड क्लॉट, फिलिया म्हणजे होण्याची प्रवृत्ती. ब्लड होण्याची प्रवृत्ती अशा काही लोकांना आहे की जी त्यांचे केमिकल लोचा आहे त्यांच्या बॉडीमध्ये. होमोसिस्टिन नावाचं एक केमिकल वाढतं शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे ब्लड क्लॉटिंग होते. असे फॅक्टर 5, 11 वगैरे भरपूर काही केमिकल्स आहेत. तर इस्पेशली ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ब्लड क्लॉटिंगची, त्यांनी सगळ्यांनी त्यांचं थ्रोम्बोफिलिया प्रोफाईल करून घ्या. इट इज ऑलवेज बेटर टू लुक फॉर द थ्रोम्बस. होमोसिस्टिन एकदा चेक करून घ्या. B12 एकदम सिंपल गोष्ट आहे, B12 चेक करून घ्या. विच इज द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन B12. चलो,
गेट अ प्राइज. एकदम कॉमेडी आन्सर है. व्हॉट इज द रिचेस्ट सोर्स ऑफ B12? गुळ शेंगदाणे. येस. एनिथिंग. अहो तुमची टॅबलेट न्यूरोकाइंड रिचेस्ट सोर्स आहे ना. बरोबर ना. ओके राईट. सो आता आपण सगळे लोक दूध पितो, आपण सगळे लोक हेल्दी खातो, तरी आपले B12 कमी आहेत. सो आय टेल यू की एव्हरी संडे यू टेक युअर कंपनीज टॅबलेट. दॅट इज गुड. मी स्वतः घेतो ती गोळी, चांगली ती गोळी, तिचे रिझल्ट चांगले. तर एव्हरी संडे बाय डिफॉल्ट ती B12ची गोळी घेऊन टाका. इफ युअर डेफिशियंट, डॉक्टरनी सांगितलं तसं करा. माझ्याकडे B12 संडे आहे. B12 म्हणजे काय करायचं, संडेला पूर्ण फॅमिली बसतो आपण, सगळ्यांनी गोळी घेऊन टाकायची. इट इज वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन. त्याची टॉक्सिसिटी काही नाही, एक्सेस आपल्या युरिनमधून निघून जातं. सो इट इज व्हेरी इझी. ओके. आयर्न, कॅल्शियम. आपल्याकडे हे बदाम काजू खुराकसारखं एक कॅल्शियम आणि हे दिलं जातं, आयर्न टॅबलेट. स्पेशली आयर्न ही सकाळी उपाशी पोटी गोळी घ्या. आयर्न इट शुड बी टेकन एम्प्टी स्टमक. त्याच्या 2 तास आधी दूध देऊ नका. दुधात कॅल्शियम असतं. आयर्न आणि कॅल्शियम हे दोन्ही कॉम्पिटिटर्स आहे. एक तर तू राह, नाही तर मी राहतो. मग आयर्न आणि कॅल्शियमची गोळी बरोबर खाऊ नका. आयर्न जर सकाळी खाल्लं तर कॅल्शियम रात्री खा. आयर्न शक्यतो इट हॅज टू बी टेकन एम्प्टी स्टमक. आणि दूध किंवा दुधाचे प्रकार आफ्टर 2 आवर्स घ्या. आयर्नची गोळी तर तसा आहे इम्पॉर्टन्स. अच्छा, ये सबसे ज़रूरी है. मैं जीने के लिए खाता हूँ कि खाने के लिए जीता हूँ. आता ते मी तर स्वतः खाण्यासाठी जगतो. मी स्वतः तसं करतो, तुम्ही पण तसं करा. आता हे तुम्ही सगळे मित्र, तुमचा डबा किती असतो, एवढासा डबा असतो. तुम्ही अख्खं गाव फिरता, 13 कॉल्स तुम्हाला कमीत कमी करायला लागतात. कोणाकडे कन्सल्टंटकडे वेटिंग असते नसते, इट विल डिपेंड ऑन पर्सनल रिलेशन्स दॅट यू नो. तुम्ही माझ्यापेक्षा मार्केटिंग वर्ल्डचे चॅम्पियन आहात, पण अनसर्टन तुमचं शेड्यूल नक्कीच आहे. तर कृपया करून जेवण ॲडेक्वेटली खा. तेवढं उगीच 2 पोळ्या आणि भाजी एवढंसा टिफिन नसतो. तुमचा जेवणाचा काही भरोसा नाही आहे. आणि ॲटलिस्ट आय एम फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. तुमच्यातले 50% लोक मिडल क्लास फॅमिलीमधून आहेत. त्याच्यामुळे आपण बाहेर नेहमीच जेवू शकत नाही. वी कॅनॉट अफोर्ड इट. पहिलं तेवढा वेळही मिळत नाही. दुसरी गोष्ट आहे, तर कृपया करून घरून टिफिन ॲडेक्वेटली घेऊन जा. सो इज ॲपल ओके और ऑरेंज ओके? व्हाय नॉट ॲपल? महाग आहे. सो एनी सीजनल फ्रूट, शक्यतो जो स्टोर्ड नाही आहे तो प्रेफर करा. तर आता ह्या द्राक्षांचा सीझन नाही आहे. फॉर अ चेंज तुम्ही द्राक्ष खा आता जर भेटले कोल्ड स्टोअरमध्ये, पण शक्यतो जो सीझनल फ्रेश फ्रूट आहे तो खा. आणि डोंट पिल ऑफ द ॲपल. म्हणजे ॲपलची साल्ट काढून खाऊ नका, त्याच्यात फायबर भरपूर आहे, त्याच्याने पोट साफ होतं. तर प्रेफर इटिंग फायबर डाएट. आता आपल्या घरी कोशिंबीर म्हणता, त्या काकडीला पूर्ण नागडं करून टाकतात पूर्ण, मग ते गाजराला पूर्ण नागडं करून टाकतात. यू डोंट पिल ऑफ द फ्रूट. आपल्या घरी जर कोशिंबीर खायची, त्याच्यापेक्षा सोपं काम काकडीचे तिथेच काकडी धुवून तुमच्या टेबलावरती ठेवा. घरी जेवणाचं नशीब असलं तुमचं दुपारी. आणि सुरीने दोन्ही देठ कट करून पूर्ण काकडी खाऊन टाका किंवा टोमॅटो असा खाऊन टाका. दॅट इज अ सिम्पल वे. आपण त्या आपल्या घरच्या लोक ते सलाडला फ्राय करतात, वरती तेलाची फोडणी देतात. इट डिस्ट्रॉयज अ फायबर. अननेसेसरी डोंट डू दॅट. B12 आय टोल्ड यू. हां, आता म्हशीचं दूध चांगलं की गाईचं दूध चांगलं? काव म्हशीने काय घोडा मारलाय? जर सगळ्या असं म्हशी नसत्याच ना, लोक म्हशी का ठेवतात? मग गाईचं दूध चांगलं आहे. तर त्याच्यात गिर गाईचं दूध कोणी पितं घरी? हां, मी काल ऐकलं ते 3,500 रुपये लिटर किलो ते गिर गाईचं तूप आहे. काय त्याच्यात एवढं? व्हॉट स्पेशल इट इज?
मला खरंच ते केमिस्ट्रीचा मला अभ्यास करायचा, जर कोणाकडे असेल तर म्हटेल तर प्लीज फॉरवर्ड मी. काही नाही आहे तसं. अननेसरली काहीतरी फॅशन फंडा आणि मग हे ते A1 A2 दूध, काही आपलं म्हशीचं दूध पण पिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जर गोठ्यात गेल्यात सकाळी तर तुम्हाला कळेल की मॅक्सिमम गाईंना ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन दिल्याशिवाय ते दूध निघत नाही. जस्ट इमॅजिन द क्वालिटी ऑफ मिल्क व्हॉट वी आर हॅव्हिंग. दिस अनफॉर्च्युनेट थिंग्स. ओके. इज प्रोटीन सप्लिमेंटेशन गुड? आय टेल यू दॅट प्रोटीन सप्लिमेंट आता ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने प्रोटीन सप्लिमेंटवरती निगेटिव्ह इशारा दिला आहे. प्रोटीन आपण सप्लिमेंट खातो, नाही हे ते, तर इंडियन मेडिकल काउन्सिल म्हणतं इट कॅन डॅमेज लिव्हर अँड किडनी. त्याच्यामुळे शक्यतो प्रोटीन सप्लिमेंट अवॉइड करा. आता हाऊ मेनी आर व्हेजिटेरियन इन्क्लुडिंग मी? येस. व्हॉट इज द रिचेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन इन व्हेजिटेरियन्स? मूग, पनीर, मूग आणि हिरवा मूग ना रात्री भिजवला की मोड आलेला मूग खाल्ला तर मूग कंटेन्स 20% ऑफ प्रोटीन्स. इट इज व्हेरी रिच सोर्स. आणि मूग गोड लागतो. मटकी चिकट असते, मटकी आपण कच्ची खाऊ शकत नाही, पण मूग आता कच्चा खाऊ शकतो. तर तो मोड आलेला मूग खा. आणि आय रिकमेंड, मी विरोधक नाही नॉन व्हेजिटेरियनचा, ज्यांना तो चवीचा भाग आहे तो खा. एनी पर्सन कॅन ईट. भैया व्हेन टू स्टॉप प्लीज? मी चालूच राहीन, मला सांगा तुम्ही कधी थांबायचं आहे. डायबिटीज अबाउट काही लोकांचे पेरेंट्स डायबिटिक असतील तर घरी ग्लुकोमीटर चेक करा. मध्यंतरी असं म्हणजे फार लोक विचार करतात ग्लुकोमीटर स्टँडर्ड नाही आहे, लॅबमध्ये जाऊन शुगर चेक करणं योग्य आहे, पण इट इज नॉट लाईक दॅट. काल चांगले कॅलिब्रेटेड ग्लुकोमीटर्स आहेत. घरच्या घरी शुगर चेक करा. दॅट इज कॉल्ड एज सेल्फ मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोज, SFBG. ते करा. सॅकॅरिन इज शुगर, स्वीट बट नॉट शुगर. किती लोक ते खाता? चहा गोड, शुगर फ्री किती लोक खाता? मध्यंतरी स्टडीज होत्या की सॅकॅरिन कॉजेस कॅन्सर्स. आता प्युरिफाईड व्हर्जन्स आलेले आहेत, पण शक्यतो त्याची सवय न लावलेलं बरं. इट इज ऑलवेज बेटर टू ईट द कॉफी विदाउट शुगर. साखर सगळ्यांचा दुश्मन आहे. आपल्या सगळ्यांच्या पोटाच्या ढेऱ्यांची साईज 36च्या पुढं आहे. सगळ्यांच्या नाही, काही ऑलमोस्ट 70% लोक अबोव 36 आहे. अरे वजन वाढलं आहे, कमीच होत नाही. तर बेटर अवॉइड शुगर. आपल्या मिठाया जेवढं कमी करता येईल टाळता येईल तेवढं टाळा. एखादा गुलाबजाम दिसले की ठोकून देतो आपण. 4, 5, 10 होऊ देत, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आत्मा गार होईपर्यंत करतो. तसं शक्यतो अवॉइड करा. एखाद्या वेळी ठीक आहे फॉर अ चेंज, पण दुसऱ्या दिवशी ते अख्खे गुलाबजाम त्या यू आज दॅट फूड, भाऊ तू आतमध्ये जातोय, बाहेर कसा निघशील? मग त्याला आतमध्ये टाका. उद्या तुझी बाहेर निघाय कशी आहे, माझ्या चरबीत जाऊन बसशील तू, उद्या कसा बाहेर निघशील? आज दॅट फूड, तू माझ्या आतमध्ये जाऊन तुझा काय रोल आहे? मग आर यू गिविंग मी हाऊ मच प्रोटीन्स, हाऊ मच कॅलरीज आर यू गिविंग? आर यू वर्थ एंटरिंग इन माय बॉडी? तसं त्या अन्नाला विचारा, मग खा. तुमची परमिशन. आपल्या जिभेचे चोचले फार भयानक आहेत. क्रेविंग आहे, ते शुगरची क्रेविंग आहे. तुम्ही 2-3 दिवस काही गोड खाऊ नका. काहीतरी आपण घरी विचारतो, मम्मी काही गोड आहे का? फार क्रेविंग होतं. रात्री 11 वाजता तितकी भूक लागून जाते की आपण डबल जेवणच करून टाकतो. रात्री 9 वाजता जेवतो, 11 वाजता चिवडा दिसला, लाडू दिसले की संपले. मम्मी टिप देते ना घरी, अरे ह्याचे लाडू आले ते खा, त्याचे लाडू आले ते खा. सो सेल्फ मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोज. थायरॉइडचे इश्यूज काही लोकांना आहेत. थायरॉइड इज हे ॲलोपॅथी, होमिओपॅथी. काही लोक आम्हाला होमिओपॅथी ट्रीटमेंट आम्ही घेऊ, थायरॉइडची ॲलोपॅथी आम्हाला सूट होत नाही. थायरॉइड इज रिप्लेसमेंट हार्मोन. हा हार्मोन हा रिप्लेस होतो. सो इट इज जस्ट अ बॉडीज केमिकल डेफिसिट विच द टॅबलेट इज सप्लिमेंटिंग. इट डज नॉट ऑल्टर द मेटाबॉलिक्स. इट जस्ट रिप्लेसेस द थायरॉइड. तुमच्या शरीरात कमी झालं तर तेवढं फक्त अननेसरली ह्या भानगडी पण थायरॉइडचे काही साईड इफेक्ट्स आहेत. मॉनिटरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. किडनीचे इश्यू, किडनी स्टोन्स
किती लोकांना असतील, तर त्या हिशोबाने सोनोग्राफी प्लीज टेक केअर ऑफ दॅट ऑल्सो. अबाउट दिस इज माय फेवरेट चॅप्टर, रेस्पिरेटरी डिसीज. एक एक्सरसाइज करू. अरे माझ्याकडे प्राइजेस आणलेले तुम्ही कोणीच घेतले नाही ते. हां चला आपण एक एक्सरसाइज करू आता. नाही 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 नो नीड. आपण एक्सरसाइज करू. मी आधी करतो, माझ्यानंतर जो पण करेल जास्तीत जास्त करेल त्याला मी प्राईज देईन. ओके, मी आधी करून दाखवतो. तसं तुम्ही आज करू नका कारण तुम्हाला दम लागेल. तुम्ही जस्ट ऑब्झर्व करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52. चलो टेक अ डीप ब्रीथ. चलो स्टार्ट. इमानदारीने जो सर्वात जास्त करेल त्याला प्राइज मिळेल. चलो अभी भी चल रहा है. वेरी गुड, वेरी गुड, एक्सेलेंट एक्सेलेंट एक्सेलेंट. चलो सबसे 60 ऊपर कौन है, हाथ ऊपर करो. वेरी गुड. 70 के ऊपर कौन है? चलो सबसे ज्यादा कौन है? 71. क्या बात है. 87 म्हणजे 87. 87. चलो इसको प्राइज दो. एक्सेलेंट, वेरी गुड, एक्सेलेंट. दिस इज आप भी पार्टिसिपेट करो. आपका कितना था? नहीं मैंने तो अभी एक्सेलेंट, वेरी गुड. हां तो दिस इज कॉल्ड ए सिंगल ब्रेथ काउंट. हे आता सगळ्यांचं 50च्या पुढे पाहिजे तेवढं पहा. योगा चांगला की एक्सरसाइज चांगला? योगा. का बरं एक्सरसाइजने काय घोडा मारला? सगळे लोक हा मी योगा करतो. योगा इज नॉट रिप्लेसमेंट टू एक्सरसाइज. फर्स्ट अँड सेकंड थिंग, तुम्ही दोन गोष्टी कम्पेअर करू नका. कृपया करून एक्सरसाइज कराच. आठवड्यातून 5 दिवस झालाच पाहिजे. तुमचा हार्ट रेट 140च्या पुढे गेलाच पाहिजे. ते पण 3 ऑकेजन्समध्ये एका एक्सरसाइजच्या सेटिंगमध्ये. 45 मिनिट्स. वॉकला किती लोक जातात मॉर्निंगला? हात वरती करा. एक्सरसाइजला किती लोक जातात? हात वरती करा. वॉक इज नॉट एक्सरसाइज, इट्स अ प्रोसेस. मी भाजी आणायला गेलो, वॉक करताना गेलो, मी एक्सरसाइज. वॉक डज नॉट इन्क्रीज युअर हार्ट बीट टू 140. तर एक्सरसाइज करा. प्रत्येकांच्या ढेऱ्या त्या कमी झाल्याच पाहिजे. 2 इंचाने कमीत कमी 36हून कमी झालंच पाहिजे. इथे तर तुम्ही सगळे हँडसम दिसत आहात. त्याच्यात टाय घालून एकदम छान दिसत आहात. गुड. हां प्रत्येकाने घरात मोठा आरसा लावा. 6 फुटाचा आरसा लावा. कारण की आपली बॉडी आपण कधीच पाहत नाही. पूर्ण बॉडी आपण एक्सपोज कधीच पाहत नाही. ती बाथरूममध्ये प्रायव्हसी असते. एस्पेशली आपले पेरेंट्स, आपली वाईफ, त्यांच्या बॉडींना कुठे रॅश आला आहे का, कुठे गाठ आली का, ते पिकअप करता येईल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या बाथरूममध्ये मिरा असतो एवढासा छोटासा, तो मोठा करून घ्या. अस्थमा काही लोकांना असेल, त्याच्यात पीक फ्लोमीटर असतो. तसा ग्लुकोमीटर असतो. तसा हा पीक फ्लोमीटर दॅट एव्हरीबडी नोज. जस्ट रिव्हिजन फॉर यू. हा पीक फ्लोमीटर ज्यांना दम आहे त्यांनी घरी ठेवा. तुमच्या पेशंटला सांगा की हा पीक फ्लोमीटर 1000 रुपयाच्या आसपास मिळतो. हा पीक फ्लोमीटर ने दमाचे अटॅक करतो. आता सध्या पावसाळा चालू आहे तर दमा वाढेल. पावसाळ्यामध्ये दमा का वाढतो? एनीवन? मॉइश्चर. यू आर राईट. बट वाय मॉइश्चरने काय प्रॉब्लेम आहे? एक्सलंट. गिव इन प्राइज. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फंगसची ॲलर्जी आली का मग अस्थमा वाढतो. भैया शुड वी स्टॉप या? ओके. नाही माझ्याकडे सांगायला 2 तास आहेत पण आय डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब युअर शेड्यूल. हां एक छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती सांगतो तुम्हाला. दमा हा गादीमध्ये का वाढतो, म्हणजे दमा घरात का वाढतो हे कोणालाच माहिती नाही. म्हणजे
फार कमी लोकांना माहिती आहे, कोणाच माहीत नाही, रायदर नो व्हेरी फ्यू पीपल नो. ही डस्ट माईट नावाचा ऑर्गॅनिझम आपल्या बेडशीटमध्ये असतो. जसं ढेकण असतो, ढेकण ऑब्व्हियसली दिसतो आपल्या डोळ्यांनी, पण तो लपून बसलेला असतो. हा डस्ट माईट इतका मायक्रोस्कोपिक आहे की तो आपल्या साध्या एकेड आईने दिसत नाही, मायक्रोस्कोप दिसतो. हा डस्ट माईट आपली डेड स्किन आपली गादीवरती पडते, त्या डेड स्किन खातो, त्याची पॉटी करतो, त्या पॉटीची ॲलर्जी असते पेशंट्सना, त्याच्यामुळे दमे रात्री वाढतात. इस्पेशली दोज हू आर अस्थमॅटिक, त्यांना रात्री फार घरघर वाढून जाते. रात्री झोपलो ना, रात्री 2 वाजता छाती भरून येते, घरघर येते. तर दिस इज दॅट द कल्प्रिट इज डस्ट माईट. त्याला मारलं तर काम होईल. त्याला कसं मारायचं? त्याला उकळत्या पाण्यात टाकलं, ही बेडशीट सगळ्या कॉटनचे कपडे उकळत्या पाण्यात टाकले तर हा मरून जाईल. बॉइलिंग वॉटर यू किल इट. पण आपले स्वेटर शॉल आपण बॉइलिंग वॉटरमध्ये नाही टाकू शकत. मग काय करा, कॅरी बॅग घ्या आणि फ्रीजमध्ये टाका. एक्स्ट्रीम्स ऑफ टेम्परेचर फ्रीजमध्ये ठेवा 24 तास. हा डस्ट माईट इथे मरून जाईल. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टिप यू हॅव टू गिव टू युअर कलिग्स दोज हू आर अस्थमॅटिक. भैया आपला एक मित्र, वी लॉस्ट हिम ना, फार तुमच्या कॉलेजच्या वेळी अस्थमाने अटॅकने त्याचा भाऊ कोणी एक्सपायर झाला होता, कोणातरी भाऊ एक्सपायर झाला होता ना, सिव्हिअर अस्थमा अटॅक. I remember. Everybody wants to live 60+, but a good healthy life is very important. Smoking and tobacco. Unfortunately, इतका भयानक स्ट्रेस असतो की याच्यातले 20-30% टेक टोबॅको इन वॉटर फॉर्म, इस्पेशली स्मोकिंग. तर वी हॅव टू स्टॉप स्मोकिंग. तर स्मोकिंग कशी बंद करायची त्याची मी तुम्हाला छोटीशी टिप देतो. तुमचे काही कलिग्स किंवा पेरेंट्स काही स्मोकिंग आत्ताच बंद करा. राईट टाईम टू स्टॉप स्मोकिंग इज राईट नाव. नाव इज द राईट टाईम टू स्टॉप स्मोकिंग. का तर स्मोकिंगचे साईड इफेक्ट सगळ्यांना माहिती आहे, फ्रॉम कॅन्सर टू हार्ट अटॅक्स. पण कशी बंद करायची कळत नाही. गुटखा खातो, आता गुटखा खाणाऱ्यांची स्पेशालिटी आहे खर्रा काहीतरी म्हणतात ते, अकोला साईडमध्ये नागपूर साईड खर्रा काहीतरी म्हणतात. मग हे तोंडात ठेवतात आणि बाजूला 2-2 तास तिथे परत तोंडात घेतात, बाजूला ठेवतात. 2 तास तो गुटखा चालतो. तंबाखू पण काही लोक खातात आणि सिगरेट तर कितीतरी लोक ओढतात, ते सुटतच नाही. देर इज अ क्वेश्चन. मी एखाद्या मित्राला सांगितलं ना, अरे तू नको घेऊ, डॉक्टर सुटतच नाही. मी फार प्रयत्न केले. आधी मी 10 सिगरेट घ्यायचो, हळू 8 केले, 6 केले, 4 केले, पण परत मी असं आलो. तर तसं नाही करायचं. डोंट टेपर टू इट. इमिजिएटली कट ऑफ. आजपासून बंद करा. काहीतरी इव्हेंट घरात होऊ द्या, कोणतरी वडील अनफॉर्च्युनेटली एक्सपायर झाले असतील, काही ट्रॉमा झाला असेल, काहीतरी इन्सिडन्स, कोण आजारी पडला असेल, त्या दिवशी त्या व्यक्तीला प्रॉमिस करा की उद्यापासून बंद म्हणजे बंदच. इमिजिएटली स्टडीज आहे, आय एम नॉट टॉकिंग माय एक्सपिरियन्स, प्रॉपर स्टडीज आहे की एका द ग्रुप ऑफ पेशंट ज्यांनी ग्रॅज्युअली टेपर केल्या स्मोकिंग, ज्यांनी इमिजिएटली कट ऑफ केल्या, ज्यांनी ग्रॅज्युअली टेपर केले ते परत त्यांचं स्मोकिंग वाढलं, टोबॅको वाढलं. पण ज्यांनी इमिजिएटली कट ऑफ केला त्याचे ते फार कमी लोक रिलॅक्समध्ये गेले. त्याच्यामुळे बीडी सिगरेट 100% स्टॉप, 100%, नो डाऊट. The commonest cause of cancer is lung cancer. The more aggravating is tobacco chewing. But non-tobacco associated lung cancers are also known. सगळ्यांवरती लोड भरपूर आहे, कामाचं प्रेशर जास्त आहे, स्ट्रेस बर्डन जास्त आहे. पण दीज आर ॲक्टिव्हिटीज जिथे तुमचे स्ट्रेस बर्डन कमी होतं, शेअरिंग होतं, स्ट्रेस शेअरिंग होतं. दिस इज वन ऑफ द गुड कंपनीज यू आर हॅपी वर्किंग विथ. गुड. हां, आता ऑलमोस्ट सगळ्यांना झाला असेल. पहा, मी जसं करतो तसं अचानक असं दुखून येतं, अरे बापरे हार्ट अटॅक आलाच बरं का. 2 मिनिट काहीतरी लावतो किंवा देवदेव करतो, 2 मिनिटात असं दुखणं बंद होऊन जातं. सगळ्यांबरोबर झालं असेल असं. हां, अचानक असं पेन येतो आणि तो थोडा वेळ थांबतो आणि जातो. तो हार्ट अटॅक नाही आहे, वाचलो बाबा, अरे असं आपण. हां,
तर एनी पेन लास्टिंग लेस दॅन 10 minutes इज नॉट अ हार्ट अटॅक. रॅदर एनी पेन लास्टिंग मोर दॅन 10 minutes यू हॅव टू थिंक अबाउट हार्ट अटॅक. पण त्याच्याबरोबर असोसिएटेड पेन रिलीट होतोय का, घाम आलाय का, तर दीज आर द असोसिएटेड थिंग्स. आता तुम्ही सगळे या फील्डमध्ये आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण मी तुम्हाला हे सांगतो की 2 मिनिटाचा पेन हा हार्ट अटॅक नाही आहे. दॅट इज इम्पॉर्टंट रूल आउट. पण प्रत्येकाने स्ट्रेस टेस्ट वगैरे सगळं करून घ्या. मी तुम्हाला थ्रोम्बोफिलिया आणि होमोसिस्टिनबद्दल बोललोच आहे. हार्ट अटॅकसाठी स्ट्रेस टेस्ट मेक बेली युअर फ्रेंड. तर ढेरी सगळ्यांची कमी झाली पाहिजे. आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. भैया शुड वी स्टॉप? यू टेल मी. वी कॅन स्टॉप. फाईन, कंटिन्यू. ओके. आपल्या घरी सगळ्यांच्या घरी सेंधव नमक कोण खातं? केमिकल सांगा ना, त्याचं केमिकल कंटेंट काय? नोबडी नोज. व्हॉट इज द केमिकल कंटेंट माय डियर? अख्खी दुनिया करते वही करो. क्यों करना है? सेंधव ते महाग येते. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतं की आपण ते आयोडाईज सॉल्ट नाही खात आहे. टाटा नमक किंवा आपलं कोणतं पण मीठ आहे त्याच्यात आयोडीन पण असतं. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर थायरॉइड. तर ज्या तुम्हाला त्याचं केमिकल्स माहिती नाही आहे ते कशाला खाता? त्याच्यात कॅल्शियम आहे, ऑक्झॅलेट आहे, फायटेट आहे, मॅग्नेशियम आहे, मॅंगॅनीज आहे, काही माहिती नाही आहे. ते आपल्याला खरंच गरजेचं आहे का? अननेसली त्याच्याने किडनी स्टोन किंवा गॉल स्टोन्स वाढतील. स्टडीज नाही आहेत पण ते आता ह्या फॅशन मागच्या 2-3 वर्षापासून चालू झाली. नंतर काहीतरी काढ निघेल तर बेटर स्विच ओवर टू टाटा नमक और आयोडीज, सिंपल आयोडीज सॉल्ट. दॅट इज गुड. वजन कमी करायचं वाटीभर कोबी खा दररोज. स्पेशली ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी नका खाऊ, कारण कोबीमध्ये असे काही केमिकल्स आहेत ते थायरॉइडच्या विरोधात आयडेंटिटी काम करतात. पण ती कोबीची एक स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही जेवढे कोबी खाता ती चावण्यातच फार एनर्जी जाते आणि ती फुसकं येते, काहीच कामाचं नाही. उलटं चांगलं आहे, पोट भरतं त्याच्याने. फिलिंग आहे. वाटीभर कोबी दररोज खाऊ नका, त्याचं वीट येईल. पण तुम्हाला जेव्हा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे आपल्या लग्न कार्यात वगैरे एकच मिठाई ठेवली ती यार कशाला? पण ते बळजबरीने आम्ही इथे मारवाडी, इथे मारवाडी कोण आहे? भैया ते आमच्या लग्नात तुम्ही येऊन पहा, 5-5, 6-6 मिठाई. बरं ते आमच्या ते वाढताना आम्ही ते तोंडात ते मिठाई टाकतो. मग असं नाही केलं तर यार आग्रहच केला नाही यार. मग आमच्या मारवाडी लोकांना मनोहार म्हणतात, मनोहारच केली नाही तर तो राग रुसवा असतो. तर कृपया मिठाया जेवढं टाळता येतील तेवढं टाळा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाजरी चांगली, ज्वारी चांगली, गहू चांगला. बाजरी चांगली, ज्वारी चांगली, ओके. नागली चांगली, ओके. तुम्ही दररोज बाजरी खाऊ शकता का नाही खाऊ शकत? ते ड्राय चरबट असते. आमच्या मारवाड्यांमध्ये त्याला सोगरा म्हणतात. भाकरी काहीच मोठ्या आठवड्यातून एकदा ठीक आहे. आपल्याला गव्हाचं ॲडिक्शन आहे, लहानपणापासून पण तेच खात आलो आहे. गहू कंटेन्स 4 ग्राम प्रोटीन्स, बाजरी ऑल्सो कंटेन्स 4 ग्राम प्रोटीन्स 100 ग्राम. ज्वारीमध्ये पण तेवढंच आहे. तर गहू काय, बाजरी काय, ज्वारी काय, सगळं सारखं आहे. मी मेंटली प्रिपेअर्ड की मला 2 चपाती खायच्या असतात. मी बाजरीचे ते भाकरी पण 2 खातो. माझ्या डोक्यात 2 आकडा फिक्स आहे. ॲक्च्युली भाकर ती जाडी असते, थोडीशी मोठी असते, जाडी असते. मग ते 2 खाऊन घेतो, म्हणजे जास्त खातो मी. आणि ते वांग्याबरोबर तर अजून भारी लागते, मस्त चुरून खातो आपण ते, मग जास्त खातो. अननेसरली तुमचं जे रुटीन शेड्यूल आहे ते चेंज करू नका. ओन्ली कोणाचं डायबिटीज तू ज्वारी खा रे, तू बाजरी खा रे, आपण कामाला लावून टाकतो. कोणाचं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सगळ्यांना कामाला लावून टाकतो. अननेसेसरी त्या युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन घेऊ नका कोणीतरी. पीनट्स रात्री किती लोक बसतात.
स्टॉप अल्कोहोल. आता हा अल्कोहोलचा विषय टू लास्ट स्लाइड. ओके. तर रात्री बसणारे मित्रांपेक्षा मॉर्निंगचे मित्र बनवा, ते चांगलं आहे. दॅट इज गुड. हां. आता अल्कोहोलचा प्रॉब्लेम नीट समजून घ्या. की माझ्या एका मित्राला मी विचारलं की मी अजून अल्कोहोलचा अनुभव नाही घेतलेला. मी त्याला सहज विचारलं, काय मजा आहे दारूमध्ये? भूत पाय म्हणे, तुला कळेल म्हणे. म्हटलं मला सांग, तू सांग काय होतं. अरे म्हणे एकदम रिलॅक्स वाटतं. माझ्या डोक्यावरती लोन आहे, तुला माहिती आहे. म्हटलं माहिती आहे. मग ते लोन मला लोकांकडून पैसे घ्यायचे आहेत असं मला वाटतं. फॉल्स सेन्स ऑफ वेलबिंग. माझा बॉस कटकट आहे, पण आता मी त्याचा बॉस झालो आहे असं मी त्याच्या मागे कटकट लावली आहे, असं एक फॉल्स सेन्स ऑफ वेलबिंग येतं मला. एकदम पॉझिटिव्हिटी हवेत राहतो मी. म्हटलं सकाळी काय होतं, सकाळी ती उतरते आणि खटकन आय कम बॅक टू माय ओरिजिनल वर्ड. आणि मग पूर्ण दिवस कटकट परत संध्याकाळी घ्यावीशी वाटते. दिस इज द सीन. त्याच्यामुळे माणूस ॲडिक्ट बनतो आणि एकदम रिलॅक्स वाटतं म्हणे. म्हटलं मग ह्याला व्हाय आर यू गोईंग इन फेक फॉल्स वर्ल्ड. ते विड्रॉलचे सिम्पटम्स आहेत. नाही रे, ते स्कॉच युगे घेतली, ते विड्रॉलचे सिम्पटम्स आहेत. तो त्याच्यात PhD करत होता माझी. म्हटलं तू राहू दे, तू घेणं बंद कर. काही लोकांना 2 पेगमध्येच चढते, पण काही लोक 8 पेगमध्ये काही होत नाही त्यांना. असं युजली ऑब्झर्वेशन आहे ना आपलं. त्याच्यामागे काय, ते अल्कोहोलिक नावाची एन्झाईम आहे, ती आपल्या लिव्हरमध्ये असते. ती अल्कोहोलला नलिफाय करते. ती ज्याच्याकडे जास्त एन्झाईम आहे त्याला ती पचते, पण ज्याच्याकडे ती एन्झाईम नाही आहे त्याच्या लिव्हरचं वाटोळं होतं. तर कोणाच्या इथे एन्झाईम किती आता सांगणं अवघड आहे. बेटर डोंट टच दॅट इज पॉयझन. इट इज बेटर नॉट टू टच इट. त्याच्यामुळे जजमेंट चुकतात, ॲक्सिडेंट्स होतात, कार क्रॅश होतात. अननेसरली त्या भानगडीत पडू नका. इट इज ॲडवायझेबल. आय स्टॉप हिअर. थँक्यू फॉर द काइंड लिसनिंग. अजून पूर्ण 25 अजून 50 स्लाइड्स आहेत, पण वेळेच्या अभावी वी कॅन स्टॉप हिअर. कदाचित खूप कमी लोकांना माहिती आहे की डॉक्टर साहेबांनी शाळेत सोबत होता. हां, भैया माझे सिनियर आहेत आणि भैया म्हणतो त्यांना. मी 1 वर्ष पुढे होतो, ते 1 वर्ष मागे होते माझ्या. ही वॉज इन 9th, आय वॉज इन 10th. तर प्रत्येकाला प्रश्न पडला असेल ते भैया का बरं म्हणतात. सो वी आर स्कूलमेट्स आणि सिन्स देन आय नो हिम व्हेरी वेल. ही इज चाइल्डहुड फ्रेंड ऑफ माइन. आज सरांना मी रिक्वेस्ट केली होती की सर या, म्हटलं थोडे काही आम्ही स्वतःला फार मास्टर समजतो, पण काही छोट्या गोष्टी असतात ज्या रोजच्या येतात आपल्याला माहीतच नसतात. तर त्या सरांनी आपल्याला एक आय ओपनर दिलं, जेणेकरून आपण त्या गोष्टी पाळू आणि येणारं जे काही आपलं लाईफ आहे ते अजून चांगलं करू, की जेणेकरून विल बी गोइंग फॉर माइल्स टुगेदर. थँक्यू सो मच. प्रत्येक गोष्ट शॉर्टली पण एकदम मस्त होती. चलो, थँक्यू.